नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. झुकेंगा नहीं साला असं पुष्पा चित्रपटातला डायलॉग मारत पोलिसांच्या गाडीत बसणारा रणजित कासले आज चक्क सुरत पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हात जोडून माफी मागताना दिसला. या रणजित कासलेचे अनेक कारनामे याआधी उघड झालेले आहेतच, पण आता स्वतःला बॉस म्हणून घेणारा या रणजित कासलेचा माज मात्र गुजरात पोलिसांनी उतरवला. त्याला चक्क 2 मोबाईल आणि 2 लाखांहून अधिकची रक्कम त्या ठिकाणी चोरताना प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेज मध्ये उघड झालं आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. हाच तो रणजित कासले जो बीड जिल्ह्यातील सायबर विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याला एका तपासासाठी परराज्यात जायचं होतं, पण कोणतीही परवानगी न घेता तो त्या ठिकाणी गेला आणि मग त्यानं हे कांड केलं. खरं तर या रणजित कासलेनं आतापर्यंत मी किती धुतल्या तांदळासारखा आहे, मी किती प्रामाणिक आहे असं दाखवण्यासाठी त्याच्या सोशल मीडियावर एक वेगळंच वलय तयार केलं होतं. अगदी इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक पेज असेल, यावर वेगवेगळे सनसनाटी व्हिडिओ टाकून तो मी किती भारी आहे हे दाखवत होता आणि आता तर अलीकडे स्वतःला बॉस म्हणून घेत होता. याच रणजित कासलेनं अनेक मीडियांवर आपल्या लाईव्ह मधून मी कसा व्यवस्थित पोलीस प्रामाणिक आहे, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे हे वारंवार ठसवण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याला काही जणांनी हिरो देखील केलं. पण आज या रणजित कासलेच्या या प्रामाणिकपणाचा बुरखा टराटरा फाडण्यात आला, कारण की ते खोटं होतं. आणि म्हणून माझं लाईव्हच आहे, कासले चोर निघाले, या बॉसचा उतरवला माज, हात जोडून मागितली माफी. नेमकं काय घडलं आपण शेजारच्या 2 व्हिडिओ मध्ये पाहतोय. एके ठिकाणी तपासाच्या नावाखाली परराज्यात म्हणजे गुजरात मध्ये जाऊन त्यानं तिथल्या एका व्यापाऱ्याला कसं गंडवलं, त्याचे 2 मोबाईल कसे काढून घेतले, त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती देखील आहे, शिवाय काही रक्कम देखील चोरली आणि तिथून तो निसटला. अर्थात त्याच्या आधी या सगळ्या प्रकरणी त्याला परवानगी तर परराज्यात जाण्याची मिळाली नव्हतीच, तरी देखील तो गेला कसा हा प्रश्न पडला. नंतर त्याचे कारनामे उघडकीस आल्यानंतर मात्र त्याला सस्पेंड करण्यात आलं. मग मात्र त्यानंतर जामीन देखील मिळवला, पण त्याच दरम्यान त्याला डिसमिस म्हणजे बडतर्फ करण्यात आलं. बडतर्फ करण्यात आल्यानंतर मात्र रणजित कासले सुसाट सुटले आणि मग कुठे दिल्लीला जायचं, कुठे आणखी त्या ठिकाणी स्पा मध्ये जा, हॉटेलमध्ये जा, त्या ठिकाणी पैसे उडव, आणखी वेगवेगळे उद्योग कर, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मद्यप्राशनाचे व्हिडिओ कर, रील कर आणि सोशल मीडियावर टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलन असेल, या माध्यमातून त्यानं वेगवेगळं भाष्य करून सहानुभूती मिळवण्याचा देखील प्रयत्न केला. आताही तुम्ही त्याच्या फेसबुक पेजवर गेलात तर त्या ठिकाणी उद्धव आणि राज यांच्या एकत्रित असण्याचा फोटो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या माध्यमातून आपण कसे भारी आहोत, आपण कसे हिरो आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये झुकेंगा नहीं साला पुष्पा मधला डायलॉग डोक्यात घेऊन मी कसा बॉस आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याच्यावर 6 ते 7 गुन्हे दाखल झाले होते. पण आता मात्र सुरतच्या पोलिसांनी त्याची खरी सुरत काय आहे हे महाराष्ट्राला दाखवली आणि याच दरम्यान 20 ऑक्टोबर रोजी लातूर शहर MIDCच्या हद्दीतून त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस त्याला गाडीत बसवत होते त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा झुकेंगा नहीं साला असा डायलॉग टाकत तो गाडीत बसला खरा, पण जेव्हा त्याला सुरतला नेण्यात आलं आणि तिथं त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला तेव्हा मात्र अक्षरशः हात जोडून मी पुन्हा असं करणार नाही असा
त्यांनी त्या ठिकाणी माफीनामा देखील दिला. एकंदरीत काय, रणजित कासले याचा आत्ताच वर्तन पाहता तो खरंच गैरवर्तन करत होता, त्यामुळेच आधी सस्पेंड आणि मग डिसमिस्ड झाला हे क्लिअर झालेलं आहे. रणजित कासले याचा बुरखा फाटलेला आहे. दुसरी गोष्ट, चोर मचाये शोर, चोराच्या उलट्या बोंबा, चोरी पकडी गई, हे सगळं रणजित कासलेच्या बाबतीत अगदी फिट्ट बसलं. कारण त्यानं फक्त आणि फक्त सिंपती गोळा करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या मुलाखती बाईट्स देऊन मी कसा आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. मला आठवतं याच टॉप न्यूज मराठीवर त्यानं एकदा लाईव्ह केलं होतं. त्या लाईव्हच्या माध्यमातून मी आता परत दारूला स्पर्श करणार नाही असं महाराष्ट्राला म्हटलं होतं. पण कालांतरानं हाच पठ्ठ्या अक्षरशः दारू, तो हॉटेल, स्पा या सगळ्या गोष्टी करताना दिसला. मग कुठे परदेशात जाऊन, कुठे दिल्लीत जाऊन, कुठे गुजरातला जाऊन, कुठे आणखी अन्य ठिकाणी जाऊन वेगवेगळे रील्स, व्हिडिओज केले. दरम्यानच्या काळामध्ये त्यानं काही राजकीय नेत्यांवर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावर आरोप केले. मग अगदी मुख्यमंत्र्यांपासून त्या अगदी इतर मंत्र्यांपर्यंत. इतकंच नव्हे तर आपण कसे अगदी व्यवस्थित आहोत आणि आताचीच यंत्रणा, प्रशासन, सरकार कसं खोटारड आहे हे सांगण्याचा, हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सोशल मीडियावर काही प्रमाणात रणजित कासले सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर दिल्लीला गेल्यावर तर एके ठिकाणी एका बिल्डिंग वरून आता मी उडी घेऊन आत्महत्या करणार आहे असा देखील व्हिडिओ त्यानं व्हायरल केला. या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाच अर्थ गरिबांना लुबाडून इकडून तिकडून पोलीस आणि त्यांचं जे काही वलय आहे त्या माध्यमातून तपासाच्या द्वारे पैसे कुणाकडून तरी उकळून त्यानं आतापर्यंत जवळपास लाखो रुपये मोठमोठ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये, स्पा मध्ये जाऊन आणि दारूवर उधळल्याचं त्याच्याच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून आलं. त्यानं मध्ये तर अत्यंत धक्कादायक आरोप केले. इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणामध्ये जो संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आहे त्याचा एन्काउंटर करण्याचा देखील मला या ठिकाणी खरं म्हणजे एक कुणीतरी एक आदेश दिला होता, जेणेकरून मला आता ती संधी मिळाली की पण मी ती नाकारली असं देखील त्यांनी मीडियावर सांगितलं. याचाच अर्थ या सगळ्या माध्यमातून तो कायम कसं मला कनेक्ट राहता येईल पब्लिकशी आणि माझी जी छबी आहे ती कशी कायम ठेवता येईल, टिकवता येईल याचा प्रयत्न या रणजित कासलेनं केला. पण तो पुरता फसला. कासले चोर निघाले. अक्षरशः मोबाईल चोरला. हे प्रत्यक्ष आपण व्हिडिओ मध्ये पाहिलंय. काही व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतोय कसे पैसे उधळतोय तो. इतकंच नव्हे तर गाडीमध्ये बसून कसं आचकट विचकट डान्स करतोय हे देखील. आणि असे असंख्य व्हिडिओज त्याच्या तुम्ही फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर गेलात तर पाहायला मिळतील. प्रचंड मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत. पण केवळ मनोरंजनाच पुरतं त्याचा वापर आपला केला जातोय हे रणजित कासलेंनाही माहिती आहे. पण या रणजित कासलेनं त्यातून देखील मी कसा भारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. शेवटी स्वतःला बॉस म्हणून घेऊन आणखी इतर ठिकाणी फिरण्याचा देखील प्रयत्न केला. मध्येच कुठे वेगवेगळे व्हिडिओ टाकून आपण कसं सामाजिक भान जपतो हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी याच्यातनं एकच निष्पन्न झालं की रणजित कासले चोर निघाले. त्याच्या पिढीकडे त्याच्याकडे काहीही नाही. या दरम्यान रणजित कासलेनं अत्यंत वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्या लोकांपर्यंत भ्रमित करण्याचा प्रयत्न देखील त्यानं निर्माण केला. खरं तर आतापर्यंत 10 ते 20 लाख रुपये निश्चितपणे त्याने उधळले असतील आणि त्याचे बरेचसे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. म्हणजेच गोरगरिबांना धमकावून, मारून, मुटकून आणखी काही बाकीच्या लोकांकडून पैसे उकळून त्याने हे पैसे गोळा केले हेच ह्याच्यातनं क्लिअर होतंय. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यानं आतापर्यंत किती पैसे कमवले त्याबद्दल जर त्याला विचारलं तर तो सांगतो आता मला काही कमवण्याची गरज नाही, एवढे पैसे कमवले. त्याच्या व्हिडिओज मध्ये त्यांनी स्वतःहून हे म्हटलेलं आहे. मोठमोठ्या लक्झरियस हॉटेलमध्ये, आलिशान कार मधून त्याचे वेगवेगळे ड्रेसेस महागडे, हे सगळं पाहता एवढे पैसे त्यांनी आणले कुठून हा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होतो. आता पुन्हा एकदा गुजरातच्याच पोलिसांच्या नावानं तो सिमगा करू शकतो
आणि पुन्हा एकदा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. पण आता त्याच्यावर हा 8वा गुन्हा दाखल झाला. या दरम्यान तो सस्पेंडही झाला, शिवाय डिसमिसही झाला. त्यामुळे एक बडतर्फ पोलीस अधिकारी, या पलीकडे त्याची ओळख नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मनोरंजन करता करता आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रणजित कासलेला खरं म्हणजे आधी सुरुवातीला सिरियसली घेतलं गेलं, नंतर मात्र त्याला कोणीही सिरियस घेतलं गेलं नाही, कोणी सिरियस घेतलं नाही. कारण मध्ये त्यानं वाल्मिक कराड हा अगदी फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा केला. त्याचे मुंबईतील आलिशान ऑफिसचे त्याने फोटो देखील व्हायरल केले. इतकंच नव्हे, त्याच्या एन्काउंटरची ऑफर देखील आपल्याला आली होती असं रणजित कासले म्हणाला होता. शिवाय विधानसभा निवडणुकी दरम्यान, म्हणजे आता जी 2024ची झाली त्या दरम्यान, धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड याच्या गाड्या पकडणं असो, पैशाच्या पेट्या पकडणं असो, असे देखील आपण त्या ठिकाणी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती, असे देखील दावे या रणजित कासलेनं केली होते. पण हे सगळे आता तरी त्याच्या या सगळ्या वर्तनातून खोटे आहेत हे दिसून येत आहे. एकंदरीत काय, रणजित कासले यांचा बुरखा पूर्णपणे फाटलेला आहे आणि तो गुजरात पोलिसांनी फाडलाय. त्याच्याकडं आता मी काय आहे हे वेगळं सांगण्यासारखं काही राहिलं नाही. कारण की जे खरं आहे ते दडवून जे खोटं आहे ते जगाला दाखवण्याचा प्रयत्न करणारा हाच तो रणजित कासले. याच्या बाबतीत लांडगा आला रे आला, हे असंच घडलं आणि शेवटी आता तो गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहे. इतकंच नव्हे तर त्या ठिकाणी हात जोडून माफी मागतोय आणि सांगतोय, होय त्या ठिकाणी जाऊन मी मोबाईल वगैरे या ठिकाणी तिथून उचलले होते, पण भविष्यात मी असं कधीही करणार नाही, हे म्हणण्याची वेळ रणजित कासलेवर आली. आता भविष्यात त्याच्याकडून कोणताही इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर व्हिडिओ तरी पडला तरी कुठल्याही शहाण्या माणसानं तो केवळ मनोरंजन म्हणून पाहावा. त्याची प्रतिमा कशी चांगली आहे या प्रतिमेमध्ये किंवा त्याच्या प्रतिमेच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न कोणी करू नये. कारण रणजित कासले चोर निघाले. या बॉसचा उतरवला माज. गुजरात पोलिसांच्या समोर हात जोडून यानं मागितली माफी. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.